प्रकरण क्रमांक 10 भाजीपाला शेती व्यवस्थापन, तर इंग्लिशमध्ये व्हेजिटेबल फार्म मॅनेजमेंटचा शॉर्ट फॉर्म MG लिहिला आहे, MANAGEMENT. तर याच्यामध्ये आपण पहिल्यांदा प्रस्तावना पाहू, त्यानंतर व्याख्या अभ्यासू, पुढे जाऊन आपण शेती व्यवस्थापन अंतर्गत जी काही साधन संपत्तीचं व्यवस्थापन आहे तर ते आपण समजावून घेऊ. कोणकोणत्या साधन संपत्तीचं व्यवस्थापन आपण करतो. तर पहिल्यांदा प्रस्तावना. तर जेव्हा आपण भाजीपाला लागवड हा व्यवसाय म्हणून विचार करतो, एंटरप्रेन्योर म्हणून विचार करतो, किंवा बिझनेस म्हणून विचार करतो, किंवा ऍज अ कॉमर्स म्हणून विचार करतो, त्यावेळेला त्याचा जमा खर्च महत्वाचा आहे, त्याच्यामधल्या नोंदी महत्वाच्या आहेत. या अनुषंगाने आपण 11वीला एक घटक पाहिलेला आहे, त्याची काहीशी पुढची प्रोसेस म्हणून किंवा भाजीपाल्याला अनुसरून हे कामकाज आपण पाहणार आहोत. तर निसर्गाशी निगडीत या व्यवसायाचं व्यवस्थापन करत असताना, भाज्यांचं उत्पादन घेत असताना, एका बाजूला शेती आहे, निसर्ग आहे, दुसऱ्या बाजूला मार्केट आहे, कस्टमर आहे, आणि आपण उत्पादक शेतकरी आहोत. तर हा जो काही आपण व्यवसाय करणार आहोत त्याच्यामध्ये व्यवस्थित सगळ्या नोंदी आपण ठेवल्या, त्यातले बारकावे आपण अभ्यासले, आपलेच अनुभव आपण जर नोंदीकृत करून ठेवले तर त्या झालेल्या चुका पुढच्या वर्षी आपण त्या होऊ देत नाही. समजा 2009 साली काही चुका झाल्या, त्याची पुनरावृत्ती आपण 2020 साली जर करणार असो आपण, तर त्याला माफ पण करणार नाही, त्याला एक्सक्यूज मिळणार नाही. त्यामुळं आपण दरवर्षी या नोंदी करत गेलो तर त्याच्यामुळे झालेली चूक, झालेला अधिकचा खर्च आपण पुढच्या वर्षी कमी केला तेवढा आपला प्रॉफिट वाढतो. जसं एखादं टोमॅटोचा प्लॉट आपण केलाय, उत्पादन करण्यासाठी खर्चाला 40,000 रुपये, आणि आपण उत्पन्न काढलं 1,00,000, तर नफा किती होतो आपला? ऍक्च्युअली म्हणजे 1,00,000 खर्चाच्या तरी 60,000चा आपलं नफा झाला. हेच आपण जर पुढच्या वर्षी 1,10,000 रुपये खर्च केला, एकूण खर्च केला, आणि त्याचं उत्पन्न आपल्याला मिळालं 1,50,000, तर नफा किती होणार आहे? फक्त 40,000 होणार आहे. त्यामुळे दुसऱ्याचा जो काही 40,000चा नफा आहे तो फायद्याचा नाही. उलट आपण 1,00,000 उत्पन्न काढताना 40 ऐवजी 30 आपण खर्च करू शकलो, तर 30 खर्चामध्ये आपण जर लिमिट घातली, त्याला 30,000 खर्चामध्ये सगळं आपण जर करू शकलो सगळी कामं, तर आपलं प्रॉफिट मार्जिन 70,000 ने वाढलं. त्यामुळं हे खरं कौशल्याचं काम आहे. हे करत असताना आपल्याला जी काही संसाधनं आहेत किंवा त्याचा पूरक ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आपण व्यवस्थितपणे केल्या तर हा निश्चित प्रॉफिट मार्जिन वाढतो. कारण किमान जो खर्च आहे, बियाणाचा खर्च, अवजारांचा खर्च, मशागतीचा खर्च, मजुरांचा खर्च तो येत राहणार आहे, ती काय कमी होणार नाही. गेल्या वर्षी दिवसाकाठी जर 50 रुपयाला मजूर येत असेल, या वर्षी तो काही 40 रुपयाला येणार नाही, किमान 50 आहे तसं राहणारच आहे. कदाचित 55 होईल, 60 होईल. त्याच्यामुळं यात आपण आपल्या हातामधली जेवढी गोष्ट आहे कमीत कमी खर्च करण्याची, आणि सगळ्यात महत्वाचं टाइमली मॅनेजमेंट ज्याला म्हणतात, जेवढं आपण वेळेत करू तर तेवढं ते निश्चित आपल्याला अधिक फायद्याचं होते, प्रॉफिट मार्जिन वाढवणार होते. या अनुषंगानं आपण आता पुढे जाऊया. आता व्याख्या कशाला म्हणायचं भाजीपाला शेती व्यवस्थापन? तर भाजीपाला पीक उत्पादन आणि इतर जे पूरक उद्योग आहेत त्याला अनुषंगानं जे नियोजन केलं जातं त्याला म्हणतात भाजीपाला शेती व्यवस्थापन. हे भाजीपाला पिकाचं उत्पादन आणि इतर पूरक उद्योगाचं व्यवस्थापन हे जे करणं आहे त्याला म्हणतात भाजीपाला शेती व्यवस्थापन. म्हणजे एका बाजूला फक्त आपण भाज्यांचं उत्पादन करून मोकळा होतो, पण तसं होऊ शकत नाही तेवढ्यामध्ये. तर त्याच्यानंतर ट्रान्सपोर्टचा भाग असेल, त्याच्यापूर्वी पॅकिंगचा असेल, त्याच्या आधी प्री कुलिंगचा असेल, स्टोरेजचा असेल, प्रक्रियेचा असेल, ही जी काय पुढची जी काही चेन आहे, पोस्ट हार्वेस्ट चेन, ते जेवढं आपण व्यवस्थितपणे बघू तेवढं हे शेती व्यवस्थापनाचं कामकाज पूर्ण होतंय. अन्यथा आपण आता जर बघितलं तर आपण निम्मच काम करतोय, त्यामुळे प्रॉफिट मार्जिन आपलं वाढत नाही. तर त्या अनुषंगाने आपण शेती व्यवस्थापन कुठले कुठले साधन संपत्ती व्यवस्थापन आपण करत असतो ते आपण बघूया. तर त्यामध्ये पहिला जमीन व्यवस्थापन. जमीन व्यवस्थापन, आता जमीन व्यवस्थापन म्हणजे सॉइल मॅनेजमेंट थोडक्यात. सॉइलचं
फार्म. तर जी काही आपल्याकडे जमीन वडिलांस मिळाली अगर आपण ह्या वर्षी घेतलेली आहे, 2 वर्षापूर्वी घेतलेली आहे, तर ती जमीन ही जास्तीत जास्त उत्पादन देणारी पाहिजे. त्याच्यामध्ये पोषक घटक व्यवस्थित राहिले पाहिजे. त्यासाठी आपण उन्हाळ्यामध्ये ते नांगरून सोलरायझेशन करण्यासाठी, म्हणजे सोलरायझेशन म्हणजे काय, उन्हामध्ये तापवणे सोडली पाहिजे. त्यानंतर हिरवळीची खते त्यामध्ये घ्यायला पाहिजे, शेणखत मिसळायला पाहिजे, जीवाणू खतांचं समावेशन करायला पाहिजे आणि त्यातून या जमिनीचं व्यवस्थापन करायला पाहिजे. टोमॅटोला दर चांगला मिळतो का फुलकोबीला दर चांगला मिळतो, सातत्यानं फुलकोबी आपण घेत गेलो तर ते चुकीचं जमिनीचं व्यवस्थापन. म्हणजे एक पीक घेतल्यानंतर थोडं त्याला विश्रांती द्यायला पाहिजे. त्यानंतर ते पीक घेतल्यानंतर फुलकोबी घेतली तर पुन्हा पानकोबी नवलकोबी घ्यायला नाही पाहिजे. यानंतर शेंगवर्गीय भाज्या म्हणून आपण वाटाणा, घेवडा, चवळी, मूग, मटकी असं घेऊ शकतोय. पुन्हा मग टोमॅटो, वांगी, मिरची हे घेऊ शकतो. हे व्यवस्थापन आहे जमिनीचं. म्हणजे एकाच फुलाच्या भाज्या आपण जर घेतल्या तर ठराविक घटकांचा, जमिनीतील घटकांचा उचल सारखा होत राहतो, त्यामुळे जमीन नापीक होत जाते किंवा ठराविक घटकासाठी ती त्या ठिकाणी दरिद्री बनते म्हणून आपण. या उलट आपण जर बदलून घेतलं तर वेगवेगळे घटक उचलले जातात, वेगवेगळ्या थरात उचलले जातात आणि त्याच्याशिवाय रोग आणि किडींचं प्रमाण सुद्धा कमी होतं. त्यामुळे जमिनीचं व्यवस्थापन करत असताना जमिनीला पुरेशी विश्रांती देणं, उन्हाळ्यामध्ये वाळवणं, नांगरून सोडणं, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. पाण्याचा योग्य थोडा वापर करणं, त्याच्यामध्ये काही ना काही घटक प्रत्येक वर्षी मिसळणं हे गरजेचं आहे. आपण जेव्हा एखाद्या प्लॉट मधून 3 महिन्यामध्ये अगर 4 महिन्यामध्ये फुलकोबीचे आपण 300 ते 400 पोती आपण जेव्हा त्यातून उत्पादन काढतो 10 टन ते 12 टनापर्यंत 3 महिन्यामध्ये, तेवढे अन्न घटक आपण त्यातून घेत असतो. त्याप्रमाणे त्याला मिसळणं गरजेचं आहे. हे जे शेतकरी करते तो जमिनीचं व्यवस्थापन व्यवस्थित करत नाही असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे जमिनीच्या व्यवस्थापनामध्ये जमिनीचं आरोग्य सांभाळून जे काही उत्पादन घ्यावायचं आहे त्याच्यामध्ये पूर्ण घटक मिसळायचे आहे, हे महत्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर मजूर व्यवस्थापन पुढचा. तर आपल्याकडे जे काही हंगामी मजूर आहेत किंवा दररोज येणारे मजूर आहेत, कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने येणारे मजूर आहेत, ह्या मजुरांचं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने केलं तर उत्पादन खर्च कमी येतो. अन्यथा 4 मजुरांचं काम आहे, आपण 10 मजूर लावले, ते काय वरचे 6 लोक पगार घेणार आहेत असं नाही. आपलं कौशल्याचं काम आहे की एखादी काढणी करायची, किती मजूर लागणार आहेत, तर ते मजुराचं व्यवस्थापन आपण चांगल्या पद्धतीने करणं म्हणजे उत्पादन खर्च मर्यादित ठेवणं. म्हणजे 4 मजुरांचं काम 3 मध्ये कसं होईल हेही बघायला पाहिजे. 4 मध्ये आपण 5 मजुरांचा 200 रुपयाचा मजूर वरचा वाढला, 6 जास्त वापरलं तर 12 1200 रुपये वाढले. तुम्ही 10 मजुराकडून काढून आणले की 4 मजुरांकडून काढले का घेणारा ग्राहक विचारत नाही तुम्हाला. त्या मजुरांचं व्यवस्थापन हे कौशल्यपूर्वक आहे. जेवढं आवश्यक आहे तेवढेच मजूर वापरायचे, विनाकारण जास्त वापरायचे नाही. त्यानंतर पुढचा आहे यांत्रिक व्यवस्थापन. यांत्रिक व्यवस्थापन जे काही ट्रॅक्टर असेल, पॉवर टिलर असेल, फर्टिलायझरचं युनिट असेल, तर हे सगळं यंत्राचं व्यवस्थापन हे चांगल्या पद्धतीने करायचं. योग्य वेळेमध्ये योग्य पद्धतीने त्या ठिकाणी वापर व्हावा, त्याच्यामध्ये कमीत कमी वेळेचा अपव्यय होईल हे बघणं म्हणजे यंत्राचं व्यवस्थापन. त्यानंतर ह्यामध्ये आपण शेअर पण करू शकतो. एक ट्रॅक्टर आहे, आपल्याला फक्त 4 एकर शेती आहे, त्याला काही ट्रॅक्टर लागत नाही, पुन्हा आपण बघूया शेती पद्धती कळेल. म्हणजे यांत्रिक व्यवस्थापन म्हणजे काय, किमान दररोजचा ट्रॅक्टर 10 ते 11 तास चालला पाहिजे असं व्यवस्थापन ते आहे. 24 तासापैकी किमान 8 तास तर नक्कीच चालला पाहिजे. 3 तासावर असेल तर वरचा 5 तास तर बसून राहिला तर त्याचा खर्च वाढतो, ओव्हरहेड वाढणे. त्यानंतर इमारतीचं व्यवस्थापन. आपला जेव्हा एखादा फार्म म्हणतो तेव्हा त्या ठिकाणी ऑफिस येतं किंवा शेड येते किंवा रेकॉर्ड होण्यासाठी रूम येते, फार्म इम्प्लिमेंट होण्यासाठी रूम येते. मग त्याच्यामध्ये जागा विनाकारण आपल्याकडे 10 एकर समजा शेती आहे, त्यात आपण 1 एकर जर बांधकामालाच ठेवलं तर ते चुकीचं होणार आहे. ते कुठं 5 किंवा 10 मिनिटात होऊ शकतं काम, तर तेवढंच सगळ्या खत टाकण्यासकट सगळं तेवढ्यामध्येच ते बसवावं. म्हणजे इमारतीचं व्यवस्थापन याचा अर्थ असा आहे की इमारत जेवढा आवश्यक आहे तेवढी बांधावी, प्रत्येक स्क्वेअर फूट स्क्वेअर इंचाचा वापर व्हावा, हवेतील भाग सुद्धा वापरला, अशा पद्धतीनं त्या जमिनीचं व्यवस्थापन चांगलं होईल, इमारतीचं व्यवस्थापन व्यवस्थित होईल. अशा पद्धतीने 4 व्यवस्थापन मुद्दे बघितले. आता पुढे जाऊन आपण या ठिकाणी आपल्या देशामध्ये ज्या काही शेती पद्धती वापरल्या जातात तर त्या शेती पद्धतींची माहिती आपण बघूया. तर पुढचा मुद्दा अर्थातच शेती पद्धती. तर प्रत्येक पद्धतीमध्ये आपण व्याख्या बघणार आहोत आणि फायदे बघणार आहोत. तर पहिली पद्धत कोणती सांगितली बघा, या ठिकाणी कंत्राटी शेती पद्धती. कंत्राटी याला म्हणतात कॉन्ट्रॅक्ट.
तर कंत्राटी शेती पद्धतीमध्ये जो शेतकरी आहे आणि जो खरेदीदार आहे त्याच्यामध्ये करार झालेला असतो. म्हणजे समजा आता भेंडी उत्पादन घ्यायचं आहे, एक करार करेल तो घेणारा खरेदीदार करणार आणि खरेदी देणारा शेतकरी सुद्धा त्याला करार करू देईल की मी तुम्हाला या सीझनला 30 रुपये किलोनी भेंडी तुम्हाला विकेल. ते 5 टन निघू दे, 10 टन निघू दे, 1 टन निघू दे, अगर 1 किलो निघू हा दर ठरतो. लक्षात येईल, त्याला म्हणायचं कंत्राटी शेती. त्याच्यामध्ये काय फायदा होतो की शेतकऱ्याला बाजारपेठ शोधावी लागत नाही. बाजारपेठेसाठी पॅकिंग करणं, ट्रान्सपोर्ट पाहणं, वेळेमध्ये आदल्या दिवशी काढणं हे करावं लागत नाही. वेगवेगळ्या पद्धतीने प्रयोग आपण करू शकतो. अशा पद्धतीचे फायदे आहेत, त्याला म्हणायचं कंत्राटी शेती. लक्षात येईल. त्यानंतर दुसरं अशा प्रकारे बटाटे शेती करतात पंजाबमध्ये. कांद्याचं पण महाराष्ट्रामध्ये पांढऱ्या कांद्याची जैन समूह अशा पद्धतीने शेती करतो. त्याच्यामध्ये काही वेळेस काही इनपुट्स देण्याची पद्धत पण आहे. काही कंपन्या बिया देतात, रोपं देतात, तंत्रज्ञान देतात, वेगवेगळ्या पद्धतीने असतात. एक प्रकारचा काळ असतो दोघांमध्ये. या दराने विकणं, त्यापेक्षा कमीनं आपण घ्यायचं कारण तू घेणार नाही, आपण द्यायचं कारण नाही. त्यापेक्षा जास्त पैसे मागितले तर आपण 30 रुपयांनी करायला लागेल, भेंडी बाजारात 40 रुपयांनी चालली, तुम्ही म्हणू शकत नाही. तर ही कंत्राटी शेती झाली. दुसरा आहे समूह शेती. त्याला म्हणायचं ग्रुप फार्मिंग. तर आता एक 50 शेतकऱ्यांचा 100 शेतकऱ्यांचा ग्रुप असतो, समूह शेती म्हणतात त्याला. आणि त्याच्यामध्ये काही अवजार, बियाणं, खतं एकत्रित खरेदी करतात, औषध एकत्र खरेदी करायचं आणि त्या पद्धतीने वापर करायचा. विक्री करताना पण समूहामधून एखादा ट्रक घेण्यासाठी, ट्रान्सपोर्टसाठी तशा पद्धतीने आमचा समूहामधून 50 शेतकऱ्यांचा मिळून 10 टन माल, एकट्याचा 500 किलो असेल, एकाचा 1,500 किलो असेल. अशा पद्धतीनं समूह शेतीचे फायदे. लक्षात, समूह शेती म्हणजे काय? समूह शेती म्हणजे शेतकऱ्यांनी समूहात एकत्र येऊन अशा पण शेती घ्यायला. किबुज पद्धत एक प्रसिद्ध आहे जगभरामध्ये, किबुज. तर ही इस्रायलमध्ये शेती करतात अशा पद्धतीने. किबुज ही सहकारी शेतीची आदर्श पद्धत आहे. आपल्या सहकाराचे समूह त्यातलाच प्रकार आहे. फक्त सहकारामध्ये काही कायदे काढून आहेत ते इथं नाही आहेत. फक्त समूहात एकत्र यायचं आणि खरेदी आणि विक्री करायची. इनपुट खरेदी करायचे, माल विक्री करायचे, ही समूह शेती. गट शेती म्हणत थोडंसं चालू शकेल. त्यानंतर भांडवलदार शेती. तर याच्यामध्ये कंपन्या असतात, म्हणजे अजय फार्म लिमिटेड, ती मोठ्या प्रमाणात जमिनी खरेदी करतात. 100 हेक्टर, 150 हेक्टर, 200 हेक्टर. त्या ठिकाणी हायटेक पद्धतीने शेती करतात. अगर अतिशय यांत्रिक पद्धतीने सगळं व्यवस्थापन करून यंत्राद्वारे सगळं व्यवस्थापन केलं आणि शेती करतात. त्याला म्हणायचं भांडवलदार शेती. म्हणजे मोठे उद्योजक असतात, मोठे व्यापारी असतात. तिसरा प्रकार. आणि चौथा सांगितलं या ठिकाणी सहकारी शेती. त्याला म्हणायचं कोऑपरेटिव्ह फार्मिंग. हे आपल्या पश्चिम महाराष्ट्रात जास्त प्रमाणात झालेलं आहे, कोऑपरेटिव्ह फार्मिंग. तर याच्यामध्ये सहकाराचे कायदे आहेत. त्या ठिकाणी कमिटी असते, संचालक मंडळ असतं, चेअरमन असतात, व्हाईस चेअरमन असतात आणि बाकी डायरेक्टर असतात, बाकी सदस्य असतात. तर ह्यांनी अशा पद्धतीने सहकारातून शेती केलेली असते. मग हे उत्पादन करण्यापासून कारखाने उभे करण्यापर्यंत सगळं ह्या म्हणजे चालतं या ठिकाणी. तर सहकार शेती हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊस शेतीसाठी विशेषतः अतिशय आदर्श असणारा भाग आहे. अशाच पद्धतीने टोमॅटोची होऊ शकते, कलिंगडाची होऊ शकते, फुलकोबी पानकोबीची होऊ शकते. नांदीला त्या ठिकाणी अशा पद्धतीनं भाजीपाला, फळ, फळाफळ संघ आहे. तर ही झाली सहकारी शेती. लक्षात येईल. याच्यामध्ये काय काय फायदे आहेत? तर आपण सहकारातून खरेदी करू शकतो, सहकारातून विक्री करू शकतो. सहकाराच्या माध्यमातून शेती सेवा केंद्र, दुकान त्या ठिकाणी उभं केलं जातं. खतांसाठी उभं केलं जातं. एखादं व्याख्यान आपण सहकाराच्या माध्यमातून अरेंज करू शकतो. सगळं त्या ठिकाणी घडतं. विना सहकार नाही होत, माहिती आहे सर्वांना. तर त्या तत्वावरती चालणारं हे कामकाज आहे सहकारी शेती. आणि परत 5वा प्रकार आहे हायटेक फार्मिंग. त्याला आधुनिक किंवा उच्च तंत्रज्ञान आधारित शेती, त्याला म्हणतात हायटेक फार्मिंग. तर हे जास्त करून खाजगीमध्ये केलं जातं. काही वेळेस एखादा ग्रुप करू शकतो, एखादा मोठा सहकारी ग्रुप असेल तो पण करू शकतो. पहिला ग्रुप म्हणला ते प्रायव्हेट ग्रुप म्हणला मी. दुसरा सांगितला तो मोठा सहकारातला ग्रुप नसेल तर व्यक्तिगत. ह्याच्यामध्ये काय करतात मग? ग्रीन हाऊस, पॉलीहाऊस, हायटेक पद्धतीनं जे काही पाणी वापरायचं आहे ते पाणी पुन्हा रिसायकल करणं
अशा व्हर्टिकल गार्डनिंग किंवा व्हर्टिकल फार्मिंग पद्धतीनं व्यवस्थापन करतात. ह्याच्यामध्ये सगळ्यात आधुनिक किमान ग्रीन हाऊस पासून पुढं, ग्रीन हाऊस पासून पुढं. मग ग्रीन हाऊसचे आपल्याकडचे प्रकारचे कसे आहेत त्याने वरती एचडीपी सीट असते, आतमध्ये आपण टोमॅटो वांगी मिरची करतो. पाणी देणं त्याचा तो ड्रेन निघतो तो पुन्हा रिसायकल करून वापरणं आपल्याकडे पद्धत नाहीये. आपल्याकडे करतो ते आपण जास्तीत जास्त कोकोपीट पर्यंत जातो. तिथं मात्र जे काही बेड आहे ते विशेष पद्धतीच्या माध्यमांचा वापर करून त्याच्यामध्ये होल पाडून त्यात रोपं लावतात. तिथं ठिबकनी पाणी धरत आणि जे काही त्याचा ड्रेन निघेल ते पाईपने गोळा करून पुन्हा एका ठिकाणी टँकमध्ये गोळा करतात, ते पाणी रिसायकल करतात. तर ती अतिशय आधुनिक पद्धत आहे. त्या ठिकाणी टोमॅटोच्या पिकांची व्हरायटी, त्या व्हरायटीज वेगळ्या, त्याची उंची 10 फुटापर्यंत वाढते. अशा पद्धतीनं बारामतीला नीट आहे. तर ही उच्च तंत्र आधारित शेती जी काय आहे, तर इन्व्हेस्टमेंट करणारी जी त्या ठिकाणी कंपनी आहे, अगर जो उद्योजक आहे त्याच्यावरती अवलंबून आहे की किती ते आधुनिक करायचं. त्याच्यामध्ये भरपूर प्रिसाइज फार्मिंग किंवा काटेकोर शेती जी आहे तर ती अतिशय पुढारलेली शेती आहे. अशा पद्धतीनं 5 शेतीचे प्रकार आहेत, लक्षात येईल. आणि शेवटचा भाग अर्थशास्त्राचा, याच्यामध्ये उत्पादन खर्च, म्हणजे एखादं पीक आपण केलं 1 किलो तयार करण्यासाठी किती खर्च करण्याचं उत्पादन खर्च. जमा खर्च पत्रिका किती जमा झाले, 1 लाख जमा झाले, खर्च किती झाला, 60,000 खर्च. जमा खर्च पत्रिका. त्याच्यामध्ये प्रोफार्मा अ, प्रोफार्मा ब, प्रोफार्मा क, प्रोफार्मा ड आणि प्रोफार्मा ई असे 5 फॉर्म आहेत. ते फॉर्म पुस्तकात पण दिले आहेत आणि मी तुम्हाला ह्याच्यावर आणखी थोडंसं लहानसं व्हिडिओ तयार करून तुम्हाला तुमच्या ग्रुपवरून पाठवेन. आता याच्यामध्ये जास्त अधिक चर्चा म्हणजे याच्यामध्ये प्रोफार्मा अ मध्ये काय आहे की तुम्ही पूर्व वर्षाचा किती खर्च केला, आंतर वर्षात किती खर्च केला, ट्रॅक्टरचा किती खर्च आला, मजुरांचा किती खर्च आला, असे सगळे त्या ठिकाणी फॉर्म्स तयार करून दिलेत आणि ते त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुस्तकामध्ये तुम्हाला इमेज फक्त दाखवतो मी आणि हे तुम्हाला पुन्हा लहानसा व्हिडिओ तयार करून तुम्हाला प्रत्येकाला लिहून देता येईल अशा पद्धतीने पाठवायची व्यवस्था मी करतो. तर असे हे प्रोफार्मा आहेत. एकूण मनुष्यबळ, बाहेरील मनुष्यबळ, बाहेर केलेलं, जनावरांचं बळ, यंत्रसामुग्री, असे सगळे सेंद्रिय खत, महसूल, त्यानंतर खर्च बी, घरचे मनुष्यबळ किती, खर्च उत्पादन किती आला, एकूण उत्पादन मूल्य प्रति क्विंटल किती खर्च आला. प्रोफार्मा ब मध्ये दैनंदिन मजूर किती होते, स्त्री किती, पुरुष किती, बैल किती वापरले, बैलजोड्या, दैनंदिन मशागतीचा खर्च, या ठिकाणी साहित्य, स्त्री पुरुष, यंत्र, मजुरी. त्यानंतर परतावा पत्र, त्याच्यामध्ये भाजीपाल्याचं नाव किती क्षेत्रात केलं, व्हरायटी कोणती होती, मुख्य उत्पादन कुठलं, उपउत्पादन कुठलं आणि एकूण उत्पादन काय. आणि प्रोफार्मा ई जो आहे तर एकूण खर्च किती आला, साहित्याचा खर्च किती, किती वजन आलं, दर काय मिळालं, अशा पद्धतीने दिले. असे एकूण 5 प्रोफार्म दिलेत. त्याचा लहानसा व्हिडिओ इमेज काढून तुम्हाला दाखवून पाठवण्याचा प्रयत्न मी करतो. या ठिकाणी आपण थांबूयात. काय शंका आहे का असेल तर विचारा, नसेल तर आपण व्हिडिओ